नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, द मेडिकल ॲडमिशन गाईड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। बऱ्याच दिवसानंतर आज व्हिडिओ अपलोड करतो आहे। काही टेक्निकल इश्यूमुळे मी व्हिडिओ अपलोड करू शकत नव्हतो, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। जवळपास 10-15 दिवसापासून आपले व्हिडिओ आलेले नाही आहेत। तर आजचा व्हिडिओ हा महत्त्वपूर्ण आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी। MCCच्या वेबसाईटवर प्रोविजनल रिझल्ट जारी करण्यात आलेला आहे। ऑल इंडिया ज्या सीट आहेत त्या सीटमधून विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झालेलं आहे। तुम्ही MCCच्या वेबसाईटवर जर गेलात तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता। करंट इव्हेंटमध्ये इथे बघा, प्रोविजनल रिझल्ट फॉर राऊंड 1 ऑफ नीट UG काउन्सिलिंग 2025 याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर यादी ओपन होते। ती यादी डाउनलोड केल्यानंतर तुम्ही तुमचा रँक या ठिकाणी बघू शकता। आता ही यादी आपण ओपन करतोय। ओपन केल्यानंतर तुम्ही जर ऑल इंडियाचा फॉर्म भरलेला असेल तर तुमचा ऑल इंडिया रँक या ठिकाणी सर्च करायचा आहे आणि सर्च केल्यानंतर तुमचा रँक जर त्याच्यामध्ये दिसला तर तुम्हाला कॉलेज अलॉट झालेलं आहे असं समजायचं आणि त्या कॉलेजचं नावसुद्धा त्या ठिकाणी दिलेलं आहे। तर महत्त्वाचं आहे की आपल्याला कट ऑफ किती आलेला आहे ऑल इंडियाचा हे सर्वांना बघण्याची विद्यार्थ्यांना इच्छा आहे। तर या यादीवरून मी ॲनालाइज करून कट ऑफ काढलेला आहे सर्व कॅटेगरीचा, तो मी तुम्हाला आता दाखवणार आहे। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील। MCCने अचानक आज रिझल्ट जारी केलेला आहे आणि त्या ठिकाणी सर्व कोणत्या कोट्यामधून ते ॲडमिशन देतात ही सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे। आणि इथे बघा, सिरियल नंबर, रँक, अलॉटेड कोटा म्हणजे कोणत्या कोट्यामधून तुम्हाला सीट मिळालेली आहे। अलॉटेड इन्स्टिट्यूट म्हणजे इथे कॉलेजचं नाव आहे, कोर्स आहे MBBS। अलॉटेड कॅटेगरी म्हणजे कुठल्या कॅटेगरीमधून तुम्हाला अलॉट झालेला आहे आणि विद्यार्थ्याची कॅटेगरी कोणती आहे, आणि शेवटी जो रिमार्क आहे तो अलॉटेड असतो। तर अशा पद्धतीचं आहे। तर कॅटेगरी वाईज मी तुम्हाला आता ऑल इंडिया काउन्सिलिंगमध्ये कट ऑफ किती आलेला आहे तोच मेन विषय आहे आजच्या आपल्या व्हिडिओचा। तर कॅटेगरी वाईज कट ऑफ किती आलेला आहे तो मी तुम्हाला सांगतो। सर्वप्रथम आपण SC कॅटेगरीचं बघूया। SC कॅटेगरीचा कट ऑफ हा 457 एवढ्या मार्क्सवर लागलेला आहे। तुम्हाला मी ऑल इंडिया रँकसुद्धा सांगणार आहे। तर ऑल इंडिया रँक SC कॅटेगरीचा आहे 1,10,389। या ठिकाणी जर आपण सर्च केलं तर बघा, कॉलेजसुद्धा कळणार आहे त्या विद्यार्थ्याचं 1,10,389। आपण सर्च जर केलं तर हे पहा, ऑल इंडिया कोटा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कुठलं आहे ते तेलंगणाचं आहे। तर MBBS अलॉटेड झालेलं आहे, शेवटचं कॉलेज या ठिकाणी। मग ऑल इंडिया कोटा सीट या ठिकाणी समाप्त होतात, तर शेवटचं या विद्यार्थ्याला हे कॉलेज मिळालेलं आहे। अशा प्रकारे SC कॅटेगरीचा 457 गुणांवरती शेवटचा विद्यार्थी अलॉट झालेला आहे। 1,10,389 ऑल इंडिया रँक आहे। त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे ST। तर ST कॅटेगरीसाठी 436 एवढ्या गुणांवर शेवटचा विद्यार्थी लागलेला आहे ऑल इंडिया कोट्यामध्ये। तर त्या विद्यार्थ्यासुद्धा तुम्हाला मी कोणतं कॉलेज मिळालेलं आहे ते दाखवतो। 1,44,224 एवढा ऑल इंडिया रँक आहे। आणि या ठिकाणी बघा, ऑल इंडिया कोटा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज तमिळनाडू या ठिकाणी ॲडमिशन झालेलं आहे ST कॅन्डिडेटच्या विद्यार्थ्याचं MBBSला 1,44,224 आणि 436 गुण आहेत त्या विद्यार्थ्याचे। त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे EWS। तर EWSमध्ये 528 वर विद्यार्थी लागलेला आहे आणि त्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक आहे 25,599 एवढा। तो जर आपण सर्च केला तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, बघा या ठिकाणी 25,599 ऑल इंडिया रँक आहे आणि मार्क्स आहेत 528 EWS कॅटेगरीसाठी। या ठिकाणी कॅटेगरीसुद्धा आहे EWS अलॉटेड झालेलं आहे, तमिळनाडूचं कॉलेज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज तमिळनाडू।
तर अशा प्रकारे EWSचा 528वरती कट ऑफ आलेला आहे. त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे OBC. तर OBC कॅटेगरीचा विद्यार्थी हा 21,452 एवढ्या ऑल इंडिया रँकवर अलॉट झालेला आहे. ऑल इंडिया रँक दिसेल आपल्याला या ठिकाणी OBC. आणि मार्क्स आहेत त्या विद्यार्थ्याचे 533. हे बघा, ऑल इंडिया कोटा आसामचं कॉलेज लागलेलं आहे, MBBS अलॉटेड. तर अशा प्रकारे OBC कॅटेगरीचा 21,452वरती विद्यार्थी लागलेला आहे 533 गुणांवरती. त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे पुढची कॅटेगरी आहे ओपन कॅटेगरी. ओपन कॅटेगरीचा कट ऑफ बघा 21,190 एवढा कट ऑफ आलेला आहे ओपन कॅटेगरीचा. या ठिकाणी नागालँडचं कॉलेज मिळालेलं आहे MBBSचं ऑल इंडिया कोट्यातून. आणि त्या विद्यार्थ्याचे गुण आहेत 534, म्हणजे ओपन कॅटेगरीचा 534वर लागलेला आहे विद्यार्थी. तर अशा प्रकारे हा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलो होतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.